एक्सरसाइज 9.2 मधला 4th क्वेश्चन दिलेला आहे. अगदी इझी क्वेश्चन आहे पहा. इन गिवन फिगर पी क्यू इज इक्वल टू पी एस. इथं फिगर सुद्धा ड्रॉ करायची नाही आहे. पी क्यू इज इक्वल टू पी एस कुठे दिसतंय? पी क्यू इज इक्वल टू पी एस. पी क्यू इज इक्वल टू पी एस. इथं काय ते रॉंग झालं आहे मला वाटतं. पी क्यू इज इक्वल टू पी एस नसायला पाहिजे इथं. पी क्यू इज इक्वल टू पी आर असायला पाहिजे इथं. अँगल 1 इन इज इक्वल टू अँगल 2 इन पी क्यू आर. म्हणजे इथं काय असायला पाहिजे? पी क्यू इज इक्वल टू पी आर. पी क्यू इज इक्वल टू पी आर असायला पाहिजे इथं. पी क्यू इज इक्वल टू पी आर. इथं थोडीशी मिस्टेक आहे. ठीक आहे. पी क्यू इज इक्वल टू पी आर अँड अँगल 1 इज इक्वल टू अँगल 2. अँगल 1 इज इक्वल टू अँगल 2 इन ट्रायंगल पी क्यू आर. इन ट्रायंगल पी क्यू आर गिव रिझन्स टू शो दॅट ट्रायंगल पी क्यू एस इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी आर एस. कुठे दिसतंय? पी क्यू एस म्हणजे हा वाला ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी आर एस म्हणजे इकडचा ट्रायंगल. मग आता इथं आपण काय करायचं? लगेच लिहून घ्यायचं. आधी पार्टिशन करून घेऊ म्हणजे आपला स्पेस अवेलेबल राहील. ओके. इथं लिहून घेणार आपण इन ट्रायंगल. इथं लिहून घेऊया ए. इन ट्रायंगल पी क्यू एस अँड ट्रायंगल पी आर एस. या दोन ट्रायंगल्समध्ये ट्रायंगल पी क्यू एस अँड ट्रायंगल पी आर एस या दोघांमध्ये पी क्यू इज इक्वल टू पी आर. पी क्यू इज इक्वल टू पी आर. रिझन काय असणार आहे? गिवन. त्यानंतर अँगल 1 इज इक्वल टू अँगल 2. अँगल 1 इज इक्वल टू म्हणजे इज कॉन्ग्रुएंट टू अँगल 2. मग असं असेल तर आपण काय म्हणणार? हे कशामुळं? हे सुद्धा काय आहे? गिवन. त्यानंतर इथं पहा पी एस या ट्रायंगलची सुद्धा साईड आहे आणि पी एस ही या पी आर एस ट्रायंगलची सुद्धा साईड आहे. म्हणजे ही काय आहे? दिस इज अ कॉमन साईड. मग आपण लिहू शकतो पी एस इज कॉन्ग्रुएंट टू पी एस आणि रिझन आहे कॉमन साईड. रिझन असेल कॉमन साईड. मग आता काय मिळालं आपल्याला? एक साईड, एक अँगल, साईड म्हणजे साईड अँगल साईड टेस्ट. आपण असं म्हणू शकतो बाय एस रूल ऑफ कॉन्ग्रुएन्स. बाय एस रूल ऑफ कॉन्ग्रुएन्स काय म्हणू शकतो? ट्रायंगल पी क्यू एस इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी आर एस. अगदी सोपं होतं. आता बी काय विचारले बघा. बी विचारले अँगल पी क्यू एस इज इक्वल टू अँगल पी आर एस आहे का? अँगल पी क्यू एस इज इक्वल टू अँगल पी आर एस आहे का? हो, येस आहे. का आहे? हे दोन ट्रायंगल्स काय आहेत? हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहेत आणि हे जे अँगल्स आहेत हा अँगल आणि हा अँगल हा काय आहे? करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. मग असं असेल तर आपण काय म्हणू शकतो? येस अँगल पी क्यू एस इज इक्वल टू अँगल पी आर एस. आणि रिझन काय देणार आपण? सी पी सी टी करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ओके, इझी होतं. त्यानंतर सी काय विचारले पहा. सी विचारले क्यू एस इज इक्वल टू आर एस. क्यू एस इज इक्वल टू आर एस. हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत का? तर येस हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत. व्हाय? याला रिझन काय देणार आपण? हे सुद्धा काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट पार्ट्स ऑफ करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. मग याला आपण रिझन देऊ शकतो इथं बिकॉज करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ओके. डी काय दिलेलं आहे पहा. अँगल एस क्यू आर इज इक्वल टू अँगल एस आर क्यू आहे का? अँगल एस क्यू आर कुठे? अँगल एस क्यू आर इज इक्वल टू अँगल एस आर क्यू आहे का? एस क्यू आर आणि एस आर क्यू आहे का? हे कसं फाइंड आउट करायचं? आता याच्यासाठी थोडंसं आपल्याला कॉमन सेन्स यूज करायचं आहे. काय कॉमन सेन्स यूज करायचा आहे? आपल्याला काय करायचं आहे? इथं पहा हे दोन ट्रायंगल्स दिसत आहेत पी क्यू एस आणि पी आर एस. या दोन ट्रायंगल्समध्ये हे जे अँगल्स आहेत पी क्यू एस आणि अँगल पी आर एस हे काय आहेत? इक्वल आहेत. मग आपण म्हणू शकतो इन ट्रायंगल पी क्यू एस अँड ट्रायंगल पी आर एस
angle PQS is congruent to angle PRS आणि रिझन आहे CPCT. पण यालाच आपण काय लिहू शकतो, हा जो अँगल PQS आहे हे आणि हे दोन कॉन्ग्रुएंट आहे, तर अँगल Q इज इक्वल टू अँगल R आहे का? अँगल Q इज इक्वल टू अँगल R आहे का? येस आहे. का? कशावरून? बघा, अँगल Q इज इक्वल टू अँगल R आहे. कशावरून? हे पहा, आयसोसेलेस ट्रायंगलचे जे इक्वल साईड्स आहेत त्याच्या अपोजिटचे हे अँगल्स आहेत. ठीक आहे, म्हणजे हा Q आणि R हे दोन्ही काय असणार आहेत? अँगल्स अपोजिट टू इक्वल साईड. इथं आपण लिहू शकतो अँगल्स अपोजिट टू इक्वल साइड्स. अँगल्स अपोजिट टू इक्वल साइड्स. मग जर असं असेल तर बघा, Q मायनस अँगल PQS आणि R मायनस अँगल PRS जर दोन्ही मायनस केले तर राहणार काय आहे? अँगल SQR आणि अँगल SRQ. मग आता बघा, आपण थोडंसं वरती घेऊ. जागा करूया तिथं. आता बघा, इथं आपल्याला काय करायचं आहे? अँगल Q इज इक्वल टू अँगल R आहे, पण जर समजा अँगल Q मधून आपण मायनस केलं अँगल PQS आणि अँगल R मधून आपण मायनस केला अँगल PRS. बघा, अँगल Q मधून आपण अँगल PQS मायनस केला तर काय राहतो? अँगल SQR. मग आपण इथं लिहू शकतो अँगल SQR इज इक्वल टू अँगल R मधून अँगल PRS मायनस केला तर काय राहतो? अँगल SRQ. अँगल SRQ. मग आपण यावरून म्हणू शकतो की हे जे दोन्ही अँगल SQR आणि अँगल SRQ आहेत हे काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. डन. आता एक क्वेश्चन राहिला का? ट्रायंगल SQR इज अन आयसोसेलस ट्रायंगल. ट्रायंगल SQR इज अन आयसोसेलस ट्रायंगल. आता हे तर खूपच इझी आहे, कारण का? QS इज इक्वल टू RS फ्रॉम C मध्येच आपण प्रूव्ह केलं होतं QS इज इक्वल टू RS. मग आपण इथं D लिहूया तिकडं. D काय आहे? ट्रायंगल SQR इज अन आयसोसेलस ट्रायंगल ऑर नॉट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपण म्हणू शकतो इन ट्रायंगल SQR आपण असं म्हणू शकतो QS इज इक्वल टू RS आणि रिझन काय देऊ शकतो? फ्रॉम C. देअरफॉर ट्रायंगल SQR is an isosceles triangle. Is an isosceles triangle. ओके, इझी होता हा सुद्धा क्वेश्चन.